मोदी आणि पुतीन यांची मैत्री जगजाहीर आहे। सोबतच रशिया आणि भारत यांचे संबंध आतापर्यंत जिव्हाळ्याचे राहिले। दोन्ही देश संकटकाळी एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत। चीनमधल्या एससीओ परिषदेमधूनही या दोन्ही देशांमधली मैत्री दृढ झालेली आहे। हीच मैत्री यापुढे कशी अबाधित राहील पाहूया एक रिपोर्ट। एससीओ परिषदेत मोदी आणि पुतीन एकत्र दिसले, पण परिषदेनंतर जी दृश्य पाहायला मिळाली त्यातून भारत रशियाच्या घट्ट मैत्रीचा प्रत्यय अवघ्या जगाला आलाय। एससीओ परिषद संपल्यानंतरही जगाचं लक्ष या दोन नेत्यांकडेच होतं। परिषद संपल्यानंतर दोन्ही नेते द्विपक्षीय चर्चेसाठी निघाले। पुतीन यांनी मोदींसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली। यानंतर पुतीन मोदींसाठी 10 मिनिटं थांबले आणि मोदींना आपल्या कारमध्ये बसवून बैठकीच्या ठिकाणी निघाले। जगातल्या दोन मातब्बर नेत्यांनी 45 मिनिटं सोबत प्रवास केला। पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून या प्रवासाचे फोटो शेअर केले। मोदी आणि पुतीन यांच्या भेटीदरम्यान घडलेल्या 4 अशा घटना आहेत ज्यातून भारत आणि रशिया मैत्री किती घट्ट आहे याचा प्रत्यय येतो। जागतिक राजकारणात जे दिसतं त्यालाच अधिक महत्त्व असतं, म्हणजेच मोदी आणि पुतीन यांची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय असते आणि अशा भेटीगाठींमधून मैत्रीचे संबंध किती दृढ आहेत हे अधोरेखित होतं। संकटाच्या काळात धावून येणारा विश्वासार्ह मित्र अशी रशियाची भारताच्या बाबतीत आतापर्यंत इमेज निर्माण झालेली आहे। मुळातच अवकाश क्षेत्र असो किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला सर्वात जास्त शस्त्रास्त्र पुरवठा करणारा देश आणि एवढंच नाही तर बदलत्या राजकीय आणि भूराजकीय परिस्थितीच्या अनुसार खऱ्या अर्थानं भारताच्या मदतीला धावून येणारा देश अशा प्रकारची रशियाची इमेज आतापर्यंत बनलेली आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातली पर्सनल केमिस्ट्री सुद्धा जबरदस्त आहे आणि त्याचा परिचय शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या दरम्यान सुद्धा आला। एकाच कारमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवास केला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली। एका बाजूला पाकिस्तानचे प्रधानमंत्री हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी तडफड करताना आपल्याला दिसत होते, तर दुसऱ्या बाजूला मात्र नरेंद्र मोदी हे व्लादिमीर पुतीन यांच्याशी गप्पा मारत होते, काही लाईट मोमेंट त्या ठिकाणी शेअर करत होते। यावरून नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांची पर्सनल केमिस्ट्री किती जबरदस्त आहे। भारत रशियाच्या घट्ट मैत्रीचे संकेत देणारं दुसरं कारण म्हणजे मोदींचं वक्तव्य। द्विपक्षीय बैठकीतही मोदींनी भारत रशिया संबंधांचं कौतुक केलंय। पहलगाम हल्ल्यानंतर रशियानं भारताला खंबीर पाठिंबा दिला। अशा कठीण काळात रशिया नेहमीच भारतासोबत राहिलाय। यासाठी मोदींनी पुतीन यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं। ये हमारे स्पेशल एंड प्रिविलेज स्ट्रेटेजिक पार्टनरशिप की गहराई और व्यापकता का परिचायक है। कठिन से कठिन परिस्थितियों में भी भारत और रूस हमेशा कंधे से कंधा मिलाकर चले हैं। हमारा करीबी सहयोग न केवल दोनों देशों के लोगों के लिए बल्कि वैश्विक शांति, स्थिरता और समृद्धि के लिए महत्वपूर्ण है। द्विपक्षीय चर्चेदरम्यान मोदींनी पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलंय। आगामी ब्रिक्स परिषदेसाठी पुतीन यांनी भारतात यावं अशी इच्छा मोदींनी व्यक्त केली आहे। भारत रशियाच्या घट्ट मैत्रीचा दाखला देणारं तिसरं कारण म्हणजे रशिया युक्रेन युद्धात भारताची भूमिका। या युद्धात अमेरिकेकडून दबाव तंत्राचा वापर केला जातोय। अर्थातच पुतीन यांनी अमेरिकेचा दबाव झुगारून लावलाय आणि भारत या युद्धात शांतीदूत म्हणून चांगली भूमिका पार पाडेल असा विश्वासही व्यक्त केलाय। Декабря исполняется 15 лет со дня принятия совместного заявления, в котором отмечен выход наших отношений на уровень особого привилегированного стратегического партнерства. Налажено многоуровневое взаимодействие. हमारे बीच बहुत बहुमुखी सहयोग चालू है। Торгово-экономическая кооперация в целом демонстрирует положительную динамику. भारत रशिया मैत्री दाखवणारं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकन टॅरिफ वादात भारताची ठाम भूमिका। रशियासोबतची भारताची मैत्री तुटावी म्हणून ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफचा भडीमार केला, पण भारतानं अमेरिकेच्या दबावासमोर झुकायला साफ नकार दिलाय। उलट ट्रम्प यांनी मोदींसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हाही मोदींनी ट्रम्प यांच्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे। अनेक दशकांपासून भारत आणि रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत। पाकिस्तानी दहशतवाद, चीनच्या कुरापती आणि अमेरिकेचं दबाव तंत्र अशा कठीण काळात भारत रशिया मैत्री अधिकच मजबूत झाली।
आणि मोदी पुतीन यांची दोस्ती या संबंधांना अधिकच बळ देते आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.